सुस्वागतम. नमस्कार. गेली वर्षभर आपण सगळे करोनाच्या संकटाला धैर्याने तोंड देतो आहोत. गेले काही दिवस हे प्रमाण वाढतंय असं लक्षात येतंय आणि म्हणूनच योग्य ती शिस्त बाळगत, सरकारी नियमांचं पालन करत आणि काळजी घेत आज आपण सगळे जमलो आहोत श्रीयुत चंद्रशेखर वझे यांच्या कवितेच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी. मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचे आपले प्रमुख पाहुणे श्रीयुत सुबोध भावे, सौ मंजिरी भावे, तसेच संधिकाल प्रकाशनाचे सर्वेसर्वा श्रीयुत अरविंद जोशी यांचंही मी मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत गणेश स्तवन आणि सरस्वती स्तवनानं. गाणार आहेत गौरी सरदेसाई. शुक्लां बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नो उपशान्तये. अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थं पूजितो यत्सुरैरपि सर्वविघ्ना हरत्तस्मै गणाधिपतये नमः. गणाधिपतये नमः. गणाधिपतये नमः. या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावर दण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मी आता शेखरला विनंती करणार आहे की त्यांनी त्याच्या या ती आणि बरंच काही या पुस्तकाबद्दल आणि कवितांबद्दल बोलावं. पण
त्यात मला त्याला असंही विचारायचंय, मला त्याबद्दल कुतूहल आहे की नक्की या कविता सुचतात कशा. म्हणजे बघा ना, रोज सकाळ होताना आपण पाहतो, सूर्य मावळताना आपण पाहतो, एखाद्या समुद्र किनारी आपणही जातो, एखादी युवती अचानक आपल्या समोर येते आणि आवडून जाते. पण तरी सुद्धा आपल्यातल्या एखाद्यालाच, ज्याला ते कविमन असतं, त्याला ते शब्दात, भावनेत रेखाटावं वाटतं आणि त्यातूनच कविता जन्माला येते. म्हणून मी शेखरला आता विनंती करते की त्यानं त्याच्या या पुस्तक प्रवासाबद्दल आणि त्याच्या कवितांमागच्या अनुभवांबद्दल, किस्स्यांबद्दल थोडंसं बोलावं. शेखर वजे. कविता कशी सुचते हा प्रश्न म्हणजे बऱ्याच जणांना विचारला गेलेला आहे आधी, आणि अनेक जणांनी त्याच्यावर त्यांच्या त्यांच्या परीने उत्तरही दिलेली आहेत. माझ्या दृष्टीने बोलायचं झालं तर माझ्या या कवितेच्या पुस्तकाची सुरुवातच मला ती कविता कशी सुचते या 4 ओळींनी होते. तर मी त्याचं असं साधारणतः ॲनालिसिस करतो. एक ती संवेदना, एक ती संवेदना जी साद घाली कवी मना, मग शब्द टिपुनी भावना, करी शारदेची अर्चना, अशी जन्मे काव्यरचना, अशी जन्मे काव्यरचना. तर कविता सुचणं किंवा ती केव्हा सुचते किंवा त्याची काही वेळ आहे का, तर असं काहीच नसतं. खरं तर संवेदनशील माणसाला आजूबाजूला ज्या घटना घडत असतात, चांगल्या वाईट कोणत्याही, त्याबद्दल प्रत्येकालाच व्यक्त व्हायचं असतं. कोणी भाषणातनं व्यक्त होतं, कोणी लिखाणातनं व्यक्त होतं, कोणी संगीतातनं व्यक्त होतं, कोणी नाट्य, चित्रपट, अभिनयातनं व्यक्त होतं. तसा कवी त्याच्या कवितेतनं व्यक्त होत असतो. मी ह्याच्यामध्ये फार काही मोठी गोष्ट आहे अशातला भाग नाही. आपल्यापैकी कोणालाही ते सहज सुचू शकतं, जमू शकतं. मला असं वाटतं की संवेदना ही निर्गुण निराकार असते आणि त्या निर्गुण निराकार संवेदनाला शब्दांचं रूप आणि लेणं लाभलं की त्याची कविता होत असते. कविता ही स्फुरत असते, कविता ही वाहती असावी, म्हणजे स्फुरते, वाहते. आणि अशी वाहणारी कविता जी असते ती रसिकांच्या मनात झिरपते, आणि जेव्हा ती कविता झिरपते तेव्हा त्या कवितेचं सार्थक होतं असं मला स्वतःला वाटतं. आपल्या मराठी भाषेमध्ये अनेक समृद्ध कवींची परंपरा आहे. म्हणजे जगभर पसरलेल्या मराठी जनमानसावर त्यांनी अखंड उपकार केलेले आहेत. आणि किती जणांची नावं घ्यायची, म्हणजे ग. माडगुळकर आहेत, किंवा मंगेशजी पाडगावकर आहेत, वारा कांत आहेत, भारा तांबे आहेत, विंदा करंदीकर आहेत, शांताबाई शेळके आहेत. म्हणजे ही यादी एवढी मोठी आहे आणि त्यांनी एवढं मोठं काम करून ठेवलेलं आहे. आणि अजूनही मराठी भाषेच्या दृष्टीने बोलायचं झालं तर अजूनही वैभव जोशी, संदीप खरे किंवा यासारखी मंडळी त्याच्यात भर घालतातच आहेत. मी काय केलंय तर या पुस्तकाच्या माध्यमातून मी त्याच्यात एक खारीचा वाटा, हा जो सेतू उभा राहिलेला आहे काव्याचा, त्याच्यात एक खारीचा वाटा आहे. आणि माझं प्रांजळ मत असं आहे की तो जर चांगला असेल तर तो तरेल, आणि तो जर चांगला नसेल तर तो काळाच्या ओघात वाहून जाईल. त्याची खंत नाही, पण आपणही काही करायला हवं आणि मराठी भाषेसाठी काही करायला हवं. हे केवळ निव्वळ मराठीच्या प्रेमापोटी केलेलं हा एक प्रयत्न आहे. त्याच्यामुळे जेव्हा मी कविता करायला लागलो, केव्हा करत होतो माझ्या लक्षात नाही, कॉलेजमध्ये असताना केल्या होत्या, पण त्यावेळेला व्हॉट्सॲप, फेसबुक वगैरे यासारखी काही माध्यमं नसल्यामुळे कोणाबरोबर शेअरही केल्या नव्हत्या. गेल्या 3-4 वर्षात पुन्हा सुरुवात झाली आणि फेसबुक, व्हॉट्सॲप यासारख्या माध्यमातनं ती शेअर करायला लागलो. लक्षात असं आलं की लोकांना ते आवडत आहे, लोक त्याचा आस्वाद घेत आहेत. फोन करून, मेसेज करून, प्रत्यक्ष भेटीत लोक सांगतायत की हे चांगलं होत आहे.
तर आता चांगलं होत आहे म्हटल्यानंतर बरेचदा कसं वाटतं की अरे आपले मित्र आहेत, आपले नातेवाईक आहेत, आपले सुहृद आहेत, ते आपल्यावरच्या प्रेमापोटी चांगलं आहे म्हणतात, कारण ते तसं म्हणायला लागतं. बरेचदा ह्याला वाईट कसं म्हणायचं म्हणून तू चांगलं लिहितोस असं म्हणतात. पण जेव्हा मी अधिकाधिक लिहित गेलो आणि ते लोकांना अधिकाधिक आवडत गेलं, त्यावेळेला लोक कौतुकाने मग फोन करून किंवा भेटून सांगायला लागले की आता तुमचा काव्यसंग्रह प्रसिद्ध करा. तर काव्यसंग्रह म्हटल्यानंतर मी घाबरलो. याचं कारण असं की काव्यसंग्रह म्हणण्या इतकं काही काव्य माझ्या हातनं लिहिलं गेलं नाहीये आणि तेवढ्या योग्यतेचाही मी नाहीये. पण मग एवढं लोक म्हणतायत तर काहीतरी एक प्रयत्न करू म्हणून 2 वर्षापूर्वी मी माझ्या काही 10-15 कवितांची एक ती या नावाची दृकश्राव्य काव्य मालिका युट्यूबवरनं सादर केली. तीही लोकांना आवडली आणि हे आवडत आहे म्हटल्यानंतर हो नाही करता करता यावर्षी आपण कविताचं पुस्तक करावं असं मी ठरवलं आणि त्या पद्धतीने हे पुस्तक तयार झालं. आता ह्या पुस्तकासाठी बऱ्याच जणांचे हातभार लागलेले आहेत. म्हणजे माझ्या हस्तलिखितातल्या कविता ह्या कम्प्युटराईज म्हणजे कम्प्युटरवरती आणून त्या डिजिटाईज करण्याचं काम गायत्री गणपुलेनी केलंय. त्या आहेत आत्ता इकडे. त्याच्यानंतर ह्या कवितेच्या पुस्तकात अनेक चित्र पण समर्पक आहेत. म्हणजे केवळ ते कवितांचं मोनोटोनस पुस्तक होत नाही, तर त्याच्यावरती त्या कवितांचा भावार्थ उलगडणारी अशी एक अतिशय सुंदर चित्र त्या कवितेच्या पुस्तकात आहेत. तर ही चित्र आमचे मित्र सतीश खानविलकर यांनी ती चित्र काढलेली आहेत. तसंच माझे अमेरिका स्थित 2 स्नेही आहेत, उत्तम नाईक आणि कविता मोतलक, त्यांचीही काही चित्र त्याच्यात आहेत. त्याच्यानंतर ह्या पुस्तकाची मांडणी करणं, जुळवाजुळव करणं आणि एकूणच हे पुस्तक सुबक स्वरूपात समोर आणण्याचं मोठं काम हे संधिकाल प्रकाशनाचे अरविंद जोशी यांनी केलेलं आहे. आणि हे सगळ्यांचा मदत आणि सगळ्यांचा पाठिंबा असल्यानंतर 3 व्यक्तींना मी त्यांचा उल्लेख करू इच्छितो आणि त्या 3ही स्त्री व्यक्ती आहेत. 3 वेगवेगळ्या वयोगटातल्या आहेत. एक माझी मुलगी आहे, एक माझी पत्नी आहे आणि एक माझी आई आहे. आणि ह्या 3ही व्यक्तींनी, ह्या 3ही स्त्रियांनी, कारण माझ्या पुस्तकाचं नाव ती आणि बरंच काही आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा कविता ह्या ती याच्यावरती जास्त असतील. त्याच्यात अनेक वेगळ्या जॉनरच्याही आहेत. पण ह्या 3 वेगवेगळ्या वयोगटातल्या स्त्रियांनीही त्यांचं काम अतिशय चोख केलं. म्हणजे प्रशंसा करणं हे तर आलंच, पण त्याच्याबरोबर समीक्षा करणं आणि जिथे काही नाही हे जरा बरोबर नाही वाटत आहे हे सांगण्याचंही धारिष्ट्य या केवळ 3 स्त्रियांचं आहे याची मला खात्री आहे आणि त्यांनी ते काम चोख केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनाही मी विसरू शकत नाही. तर अशा या सर्व लोकांच्या आणि या सगळ्या बॅकग्राऊंड नंतर आत्ता हे पुस्तक आपल्या समोर येत आहे. मला विशेष आभार मानावेसे वाटतात ते म्हणजे सुबोध भावे आणि मंजिरी भावे यांचे. सुबोध भावेंना कोण ओळखत नाही, म्हणजे मी असं नाही म्हणणार की महाराष्ट्रात कोण ओळखत नाही, त्यांना आता भारतातही सगळेजण ओळखतात. तर अत्यंत व्यस्त असा असणारा एक अतिशय आघाडीचा आणि लोकप्रिय कलाकार हा ह्या कार्यक्रमासाठी वेळ देऊन येतो, ह्याच्यातच मला भरून पावल्यासारखं झालं. कारण मी म्हटलं तसं मी अतिशय साधा माणूस आहे. माझं हे काही 10व-15व पुस्तक नाहीये किंवा माझं आत्ता कुठेही नावही झालेलं नाहीये. परंतु असं असतानाही त्यांनी येण्याचं कबूल केलं आणि त्या पद्धतीने 4 ते 5 ही त्यांनी वेळ दिलेली आहे. आणि 4 ते 5 म्हणजे मला आता तुम्हाला सांगायला खरोखर आवडेल की .4ला दोघेही जण आमच्या घरी हजर होते. त्याच्यामुळे हे अत्यंत मोठा कलाकार असून सुद्धा हे अशा पद्धतीचं वेळ पाळणं किंवा अशा पद्धतीच्या लहानातल्या लहान कार्यक्रमाला सुद्धा हो म्हणणं आणि आपलेपणाने येणं हे सहसा बघायला मिळत नाही. आणि ते ज्या क्षेत्रात आहेत त्या क्षेत्रात तर हे फारच बघायला अवघड आहे. मी नेहमी म्हणतो की माणसाचं मोठेपण हे त्यांनी केलेल्या भव्य दिव्य गोष्टींवरनं कळतं, पण माणसाचं माणूसपण
हे त्याने केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं दिसत राहतं. एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगतो. मी गेल्या आठवड्यामध्ये मंजिरी आणि सुबोध यांच्या घरी आमंत्रण, म्हणजे आधी आमचं फोनवरती किंवा व्हॉट्सॲपवरती सगळं नक्की झालं होतं, पण तरीही त्यांना प्रत्यक्ष जाऊन आमंत्रण देण्यासाठी म्हणून मी आणि शिवानी माझी मुलगी आम्ही दोघेही त्यांच्या घरी गेलो होतो. सुबोध त्यांच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते, बाहेर होते. मंजिरीताईंनी आमचं दोघांचंही स्वागत केलं, आमच्याशी गप्पा मारत होत्या. तेवढ्यात सुबोध यांचा त्यांना फोन आला आणि मंजिरीताईंनी त्यांना सांगितलं की शेखर आणि शिवानी आलेले आहेत आमंत्रण करण्यासाठी म्हणून. आणि नंतर माझ्यासमोर फोन केला त्यांनी. देन आय रिअलाइज की सुबोध मेड अ पॉइंट की एवढा व्यस्त शूटिंगमध्ये असतानाही आपल्या घरी हे आमंत्रण करायला आलेत म्हटल्यानंतर 2 शब्द त्यांच्याशी बोलावं. आणि ते माझ्याशी त्यावेळेला फोनवरती बोलले की मी येणार आहे कार्यक्रमाला, नक्की येतोय आणि चांगला कार्यक्रम होईल, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. हे 2 मिनिटं बोलणं ही अत्यंत छोटी गोष्ट आहे. खरं तर ते शूटिंगमध्ये व्यस्त असल्यानंतर काही बोलले नसते तरी चाललं असतं, कारण मी येणार आहे माहिती होतं. पण तरीही त्यांनी तो एक प्रकारची हे जे जेस्चर आहे हे फार विलक्षण आहे. आणि म्हणून मी म्हटलं तसं की मोठमोठ्या कामांनी आणि भव्य दिव्य कामांनी माणसाचं मोठेपण सिद्ध होत असेल, पण माणूस पण ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टीने सिद्ध होत असतं. आणि मला खरोखर खूप आनंद आहे सुबोध, आज तुम्ही इथे आहात आणि मंजिरी तुम्ही पण इकडे आहात. तर एवढं आता मी बोलतो आणि मला असं वाटतं की थांबतो. बाकी मला जे काही म्हणायचं आहे ते माझ्या पुस्तकातून तुम्हाला कळेलच. थँक्यू. धन्यवाद शेखर. आता आपल्यात उपस्थित संधिकाल प्रकाशनाचे सर्वेसर्वा अरविंद जोशी यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत सांगावं. संधिकाल प्रकाशनातर्फे तुमच्या सगळ्यांचं स्वागत. संधिकाल प्रकाशनाचं हे 88वं पुस्तक, हा कविता संग्रह प्रकाशित होणं मला फार आनंद होतोय. कोरोना काळानंतर ही दुसरी आनंदाची बातमी. आणि त्याच्या आधीची एक आनंदाची बातमी सांगतो की गेल्याच आठवड्यात मी प्रकाशित केलेल्या अशोक राणेंच्या सिनेमा पाहणारा माणूस या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा 1 लाखाचा पुरस्कार जाहीर झाला होता. त्यामुळे संधिकाल प्रकाशनाची अशी छोटीशी ओळख. आणि वजननी जेव्हा मला संपर्क केला होता की एक कविता संग्रह आपल्याला करायचा आहे, तर मी म्हटलं आपण करूया. त्यांना एकंदर कविता संग्रहाबद्दल आणि त्या सगळ्याबद्दल मी सगळं नीट सांगितलं की बाबा कसं असतं, त्याचं काय करावं लागतं. तर आत्ताच्या सोशल मीडियाच्या काळात ते व्हॉट्सअप फेसबुकवरनं काय लगेच येतात कविता, रोज कविता आपण वाचत असतो, येत असतात, जात असतात. पण त्यांनी एक जो चांगला निर्णय घेतला की त्याचं आपण पुस्तक करूया. तर मला त्याच्यासाठीच त्यांना एक शुभेच्छा द्यायच्या की त्यांनी पुस्तक रूपाने जे कविता संग्रह करायचा हे केलं ना, त्यामुळे आता मी म्हणतो की हा कविता संग्रह किमान महाराष्ट्रातल्या एका 100 लायब्ररीजमध्ये तो पुढे 100 वर्ष टिकणार आहे. आणि त्यातल्या कविता आणि कवी म्हणून तुम्ही पुढे 100 वर्ष सगळ्यांना लक्षात राहणार आहात. मला पूर्ण विश्वास वाटतो. तुमच्या पुढच्या लिखाणाला आणि सगळ्या कवितांबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो. एवढेच मी 2 शब्द बोलतो. धन्यवाद. धन्यवाद जोशीजी. मी शेखरला विनंती करते की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करावं. शेखरला विनंती करते की आजचे प्रमुख पाहुणे श्री सुबोध भावे आणि सौ मंजिरी भावे यांचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री सुबोध भावे आणि सौ मंजिरी भावे आपल्या सगळ्यांना परिचित आहेतच. सौ मंजिरी भावे यांनी 15 वर्ष IT क्षेत्रात करिअर केल्यानंतर त्या आता निर्मिती क्षेत्राकडे वळल्या आहेत. अश्रूंची झाली फुले हे अजरामर नाटक त्यांनीच पुनर्निर्मित केलं. पुष्पक हा सिनेमाही त्यांचीच निर्मिती. सध्या TV चालू असलेली सिरियल शुभमंगल ऑनलाईन ही त्यांनीच निर्मिती केलेली. कान्हाज मॅजिक ही त्यांची निर्मिती संस्था आहे आणि थोड्याच दिवसात त्यांची काही प्रोजेक्ट्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. मी मंजिरीताईंना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार.
मी शेखर दादाला सांगितलं होतं खरं तर की सुबोध आहे तर मला बोलायची काही गरज नाही आहे, कारण सुबोध व्यवस्थित जास्ती बोलू शकेल. शेखर दादा, शिवानी आणि मेघना वेगवेगळ्या कारणांमुळे माझ्या ओळखीचे आहेत. मी पटणीमध्येच होते, त्यामुळे शेखर दादा तिकडची ओळख, शिवानी वारीची आणि मेघनाताई वाकडेमध्ये माझा मुलगा जातो म्हणून. त्यामुळे इतकं गोड कुटुंब आहे, त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला न येण्याचं काही कारणच नव्हतं मला. मी फक्त शेखर दादाला मगाशी तो म्हणाला की माझी काही 10-15 पुस्तकं झाली नाही आहेत, तर तुझी 10-15 पुस्तकं होऊ देत आणि आम्ही नेहमी येऊ, त्यामुळे तुला ऑल द बेस्ट. धन्यवाद मंजिरी. आजचे आपले प्रमुख पाहुणे श्रीयुत सुबोध भावे. खरं तर ओळख करून देण्याची गरजच नाही आहे. मराठी चित्रपट, नाट्य, टेलिव्हिजन सृष्टीचे आघाडीचे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके श्रीयुत सुबोध भावे. थोडक्यात आणि महत्त्वाची ओळख करून द्यायची झाली तर लोकमान्य टिळक, बालगंधर्व आणि काशीनाथ घाणेकर यासारखे असामान्य व्यक्तिमत्व स्वतःच्या अभिनयाने तंतोतंत साकार करणारे आजचे आघाडीचे आपले आवडते कलाकार, जे आत्ताच्या टी व्ही सिरियलमधनं चंद्र आहे साक्षीला यातून आपल्याला रोज भेटीस येतात. श्रीयुत सुबोध भावे यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. शेखर आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांचे आभार व्यक्त करतो की या कार्यक्रमासाठी त्यांनी मला आणि मंजिरीला इकडे बोलवलं. मराठी भाषा दिवस आहे 27 तारखेला, कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, आणि आपण सगळेजण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो. मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवरती मराठी कवितांचं पुस्तकाचं प्रकाशन होत आहे, याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. कविता, मला असं वाटतं की ज्या पद्धतीने मगाशी शेखर दादाने सांगितलं की एक अमूर्त गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात, ज्याचं कवीसारखा एखादा कलाकार असतो की जो प्रत्येकाच्या मनात नेमका अनेक गोष्टींचा उलगडा त्याच्या कवितांमधनं करत असतो. बऱ्याच वेळेला एखाद्या गोष्टीकडे पाहताना, एखादी गोष्ट अनुभवताना, एखाद्या गोष्टीकडे अस्वस्थपणे बघताना आपल्याला खूप काही, प्रत्येकाला, सर्वसामान्य माणसांना वाटत असतं आणि आपल्याला नेमकं काय शब्दात ते मांडावं, कशा पद्धतीने हे व्यक्त व्हावं कळत नाही. आणि अशा वेळेस आता या सगळ्या कवितांमध्ये शेखरदादाच्या कवितांची भर पडली. अशा वेळेस कोणीतरी कुसुमाग्रजांसारखे असतात आणि कोणी भारत तांबे असतात, कोणी ग्रेस असतात, कोणी संदीपसारखा आत्ताचा कवी असतो आणि तो असं काहीतरी लिहितो आणि आपल्याला असं वाटतं की अरे हेच तर माझ्या मनात होतं आणि हेच मला म्हणायचं होतं. इतकं आपल्याला न कळणारं, आपण मांडू न शकलेलं असं काहीतरी प्रत्येक कवी त्याच्या शब्दांमधनं, त्याच्या कवितांमधनं मांडत असतो. आणि ते वाचताना ते पुन्हा पुन्हा आपण त्या सगळ्या अनुभवाचे एक साक्षीदार होत असतो. मी या कवितातल्या काही कविता वाचल्यात आणि त्यातली सगळ्यात चांगली गोष्ट जी मला वाटली की ती खूप सहज आहे आणि खूप ओढून ताणून, बऱ्याच वेळेला होतं की ओढून ताणून लोक काहीतरी आता शब्दांचा खेळ करायचा म्हणून अशी अवघड शब्दांची वाक्यरचना आणि त्या कवितांमध्ये आणतात आणि आपल्याला असं वाटतं की नेमका हा कन्फ्यूज कवी आहे का, हा आपल्याला जास्त कन्फ्यूज करतोय. पण तितक्याच साधेपणाने, तितक्याच सरळपणाने, तितक्याच सोप्या शब्दांमध्ये आपल्या भावना नेमकेपणे मांडण्याची ताकद या शेखरदादाच्या कवितांमध्ये. पुन्हा एकदा मला आज इथे बोलवलं त्याबद्दल मी आभार मानतो आणि तुझ्या पहिल्या कविता संग्रहासाठी तुला खूप खूप शुभेच्छा देतो आणि सातत्याने अशा प्रकारचं काम तुझ्या हातनं घडो आणि त्यासाठी तुला उत्तम आरोग्य लाभो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद सुबोधजी. आता कार्यक्रमातला सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट म्हणजे पुस्तकाचं प्रकाशन. मी श्रीयुत सुबोध भावेंना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं अनावरण करावं.
सगळेच जण इथे शेखरचे मित्रमैत्रिणी जमले आहेत, बरेचसे जवळचे लोक आहेत, तर त्यामुळे प्रेक्षकातल्या काही जणांना बोलायचे असं इच्छा व्यक्त झाली, तर त्याचे जवळचे मित्र. नमस्कार सगळ्यांना. आजचे उत्सव मोठे आमचे प्रिय मित्र शेखर वजे, आपले प्रमुख हे पाहुणे श्री सोबत भावेजी आणि श्री मंजिरी भावेजी आणि सर्व उपस्थित रसिकजन. फॉर्मल मला येत बोलता येत नाही, पण आता सवय झाली बोलायची. आपण जसं म्हणतो आता सन्मित्र मंडळ शाळेचे आम्ही एकत्र सगळे 1982ची आमची ही बॅच सन्मित्र मंडळ. तर सन्मित्र मंडळ शाळेमध्ये असताना शेखरचे आम्हाला हे काही गुण आहेत उत्तम मराठी लिहायचे, ते लहानपणी आम्हाला बरेचसे आम्हाला ते आढळायचे. आम्ही त्याला हे पण म्हणायचो की तू एक उत्तम साहित्यिक तू होऊ शकतोस, किंवा तू कुठली सायन्स किंवा मॅथ्स किंवा अशी कुठली हे घेऊ नको, तुझ्यामध्ये एक चांगले एक गुण आहेत. कारण त्याचं 7वी 8वीला असताना पण त्याचं मराठीवर एवढं सुंदर हे असायचं लिखाणामध्ये की आम्हाला ते कळायचं नाही काही गोष्टी की हा काय लिहितोय आणि काय बोलतोय, एवढं आमचं ते बुद्धीच्या पलीकडचं असायचं. जसं आपण म्हणतो महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व श्री पु ल देशपांडे, तसं आमच्या सन्मित्र शाळेचं एक लाडकं व्यक्तिमत्व आहे चंद्रशेखर वगैरे. आणि पुढीलप्रमाणेच त्यांचं पण हे कविता संग्रह, त्याचे पण हे लेख संग्रह असंच विभिंगत हो एक होतं. आणि एक दुसरं शाळेचा आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, तर शेखरच्या नेहमी कविता, शेखरचे लेख किंवा आजूबाजूच्या सध्याच्या परिस्थितीवर ज्या काही असतात, जे काही लेख लिहितो, जे काही भाष्य करतो ना, ते असं वाटतं की आमच्या मनालाच हे करतोय. मी त्याला प्रत्येक वेळा हे करू आणि थोडासा मी जेलस पण होतो, अरे मला हे सगळं होता येत, पण हे मला लिखाणामध्ये मी कसं मी हे करू, ते तो बरोबर त्या लिखाणामध्ये त्याच्या कवितामध्ये आम्हाला ते जाणवत गेलं. दुसरा प्रश्न, पार्टी असायची आमची तेव्हा आम्ही तेव्हा ती म्हणजे नक्की कोण, ती म्हणजे आम्हाला प्रत्येक वेळा कळायचंच नाही. ती प्रेयसी तुझा काही प्रेमभंग झाला होता का, हे माझा नेहमी असायचा प्रश्न त्याला. पुढे ती म्हणजे त्यांनी इतकं छान आम्हाला हे विश्लेषण केलं, ती म्हणजे नॉट नेसेसरी की माझी ती प्रेयसी असावी, ती सखी आहे, आई आहे, जशी बहीण आहे, भगिनी आहे, किंवा ती म्हणजे कोणी असू शकेल. ते आम्हाला त्याचं जे विश्लेषण होतं ते खूप आम्हाला हे फील झालं. तर आम्ही सगळे मित्र याची नेहमी करायचो मस्करी, हे ती म्हणजे नक्की काहीतरी मला मेघनाला काहीतरी सांगावं लागेल. हां, पण आणि कसं प्रत्येकाच्या आयुष्यात एक नाजूक एक कप्पा असतो, त्याची ही कविता ना प्रत्येकाच्या नाजूक कप्प्याला एक स्पर्श करून हे जाते, ते फार त्याचं हे मोठेपण आहे. बाकी काही बोलत नाही. थँक्स अ लॉट. गायत्री गणपुले, आता नावात चूक नाही झाली. ऑफिसच्या व्यापात गर्क जरी कलेलाही थोडा वेळ देई, कवितेमधून त्याचे मन हळवे गाणे गाई. या कवीला दाद हवी चाहत्यांची, एक वाहवाच असे प्रेरणा त्याच्या पुढच्या कवितेची. कवितेतल्या तीला तुझी पुढची कविता आवडू दे आणि त्या प्रियकराला त्याची प्रेयसी भेटू दे. तुझ्या पुस्तक प्रकाशनानिमित्त देते जरी मनापासून शुभेच्छा, तरी वाटतोय थोडा हेवा होईल तेव्हा खरं, पण माझ्याही पुस्तक प्रकाशनाला मिस्टर अँड मिसेस भावे थोडा वेळ ठेवा. नमस्कार, सुगम कुलकर्णी. शेखरला मी जयप्रकाश नगरपासून ओळखतो आणि बाकी सन्मित्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांगितलंच त्याच्याबद्दल, म्हणजे किती पॉप्युलर होता, नंतर काव्य लिहायचा, मग गोष्टी लिहायचा. पण शेखरची एक विलक्षण कळकळ साहित्याविषयी आणि कवितेविषयी ती आम्हाला परत जोडून गेली. आता परत आम्ही भेटलो आणि शेखर लिहायला लागला, तेव्हा फेसबुकवर हा लिहायचा, व्हॉट्सअपवरती कविता यायच्या, तेव्हा मी नेहमी ॲप्रिशिएट करायचो. शेखरचा हा प्रश्न होता की हे खरंच जेन्युइनली आवडलं आहे का. त्याच्यानंतर परत एकदा काव्यवाचनाचा प्रोग्राम झाला. आम्ही पांडुरंगवाडीत पु ल देशपांडे उद्यान आहे, तिथे काव्यवाचनाचे कार्यक्रम करोना आधी करत होतो, तर तिथेही शेखरचं काव्यवाचन झालं. खूप दाद मिळाली तिकडे. तर तेव्हा डोक्यात आलेलं की कधी हा एकदा पुस्तक प्रकाशन करतो. तर आज मला खरंच आनंदाचं, म्हणजे माझ्यासाठी फार एक आनंदाचा क्षण आहे की त्यांनी मला आवर्जून बोलवलं आणि मी येऊ शकलो. म्हणजे सुबोध भावे आणि मंजिरी ताई इथं आल्याच, पण खूप छान वाटलं आणि खूप असं एक कंटेन्शन आलं का आपल्या एका जवळच्या मित्रांनी ज्याचं मराठीविषयी जी कळकळ आहे, साहित्याविषयी जी भावना आहे आणि कवितेचं प्रेम, आणि छोट्या छोट्या कार्यक्रमही तो गोरेगावात चांगल्या रसिकांसाठी करत असतो, तेही मी त्याला आवर्जून अगदी दाद देतो आणि येतो. आणि काही म्हणजे करता आलं तर आम्ही त्यासाठी नेहमी करायला उत्सुक असतो. पण आज खूप बरं वाटलं शेखर, म्हणजे आय कॅनॉट एक्सप्रेस. आणि खूपच म्हणजे आय फील कंटेंटेड मायसेल्फ. मी स्वतः एक वाचक आहे, लिहू शकलो नाही तरी वाचत असतो आणि काहीतरी करत असतो. सो खूप खूप अभिनंदन. म्हणजे नमस्कार शेखर, तुझं अभिनंदन. खूप छान शेखर, तुझ्यातून आणखीन साहित्य सेवा हो,
हीच तुझ्या धन्यवाद. कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळत आहोत. कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने होणार आहे. तन्वी बालदे पसायदान सादर करते. तन्वीबद्दल एक गोष्ट सांगतो. तन्वी ही खूप उत्कृष्ट गायिका आहेच, पण ती गायन शिक्षिकाही आहे. आणि आठवड्यातले 4 दिवस सोमवार ते गुरुवार ती सुरतला जाऊन गाणी शिकवत असते. तर आत्ता ती तास दीड तासापूर्वी सुरतहून आलेली आहे पसायदानासाठी. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जीवांशील तो ते राहू प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजये हुवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा हो